नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 17 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला इथं आपल्याला कालच दाखवलेलं आहे. अर्जुन म्हणत असतो की आज वैपत तोंड उघडणारच होता, पण काय झालं ना ते माहितीच नाही, त्यानं तोंड उघडलंच नाही. आता हे सगळं ना प्रियासुद्धा ऐकत असते. कल्पनाताई म्हणतात, अगं काय गं अशी नुसती उभी का, दे ना त्यांना पोहे. आता सगळेजण घाबरतच बघत असतात की आता तन्वीच्या आजचे पोहे खावे लागणार म्हणून. त्यावरती लगेच सायली म्हणते, आणि तुझा चेहरा का असा झालाय, तुला इतका घाम का आलाय म्हणून. असं आता सायली म्हणल्यानंतर सगळेजण बघायला लागतात. पण पूर्णाजी म्हणतात, कधी नव्हे ते स्वयंपाकघरात गेली ना मग दुसरं काय होणार. तर प्रिया म्हणते, हो ना, मला स्वयंपाकाची फारशी सवय नाही आहे ना, पण आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचं ठरवलं ना की सगळं काही नीट होतंच, असं प्रिया म्हणत असते. अर्जुन फार कौतुकाने तिच्याकडे बघत अश्विन फार कौतुकाने बघत असतो प्रियाकडे. आता प्रिया अर्जुन चैतन्याच्या समोर येते आणि घ्या ना म्हणून दोन्ही प्लेट खाली ठेवते. अजून पोह्याचा कुणी एकही घास खाल्लेला नसतो, फक्त समोर ठेवलेले असतात. कोणाची हिंमतच होत नसते प्रियाने केलेले पोहे खायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रतापराव एक घास खातात पोह्याचा, आणि एवढा त्यांना जोरजोरात खोकला यायला लागतो की सगळेजण बघायलाच लागतात. लगे कल्पनाताई म्हणतात, अहो काय झालं. प्रतापराव म्हणतात, तन्वी अगं सगळ्या घरातल्या मिरच्या पोह्यात घातल्यात का तू. आता कल्पनाताई पळत जाऊन त्यांना पाणी देतात आणि इतका ठसका लागलेला असतो प्रतापरावना की ती प्रियाने पोहे नुसते तिखट केलेले असतात. आता पळत जाऊन लगेचच कल्पनाताई पाणी देतात आणि प्रियाकडे रागाने बघत असतात. प्रतापराव आता पाणी पिल्यानंतर बापरे खूप तिखट होतं अशी काही रिॲक्शन देतात. यावरती लगेच अस्मिता बघते आणि म्हणते, हो का, अरे मग मी हे पोहे नाही खाऊ शकत, मी नाही खाल्लेलेच बरे, असं अस्मिता म्हणते. की अर्जुन म्हणतो, मी पण. आता अर्जुन म्हणलं की सगळेजण मी पण म्हणायला लागतात. अश्विन म्हणतो, तर मी काही केलं ना की तुम्हाला कोणाला आवडतच नाही. आता अश्विन लागतो ना लगेचच प्रियाची बाजू घ्यायला, म्हणतो झाले असतील ना पोहे तिखट, काय बिघडलं त्यात मग. आता असं अश्विन बोलायला लागतं. आता त्याला तर फार प्रेम वाटत असतं प्रियाचं. आता पुढे अश्विन म्हणतो की तिने मनापासून तिने नाश्ता बनवण्याचा प्रयत्न केला ना, तर मग प्रॉब्लेम काय तुम्हाला. आता अर्जुन त्यावर म्हणतो, खा बाळा तू, खा तू, खा. अश्विन म्हणतो, हो मी खाणारच आहे. आता अर्जुन म्हणतो, ऑल द बेस्ट, खा. आता अश्विन एक घास पोह्याचा खातो आणि आता त्याला इतका ठसका लागायला लागतो. लगेचच सगळेजण हसायला लागतात. अस्मिता ते सगळे हसतात ना. कल्पनाताई ओरडतात, अगं पाणी दे प्रिया त्याला पटकन. आता प्रिया पळत येते आणि अश्विनला पाणी घेते, हे घे म्हणून, आणि म्हणते की काय झालं, कशामुळे तुला एवढा ठसका लागलाय. आता अश्विन म्हणतो, अगं कशामुळं काय, केवढे तिकीट करून ठेवलेस तू पोहे, खाणं इम्पॉसिबल आहे. आता प्रिया म्हणते, ठीक आहे ना मग, थोडा अंदाज चुकला असेल माझा. प्रतापराव म्हणतात, थोडा. आता अश्विन तर पाणी पितो घटाघट, कारण पोहे अगदी तिखट केलेले असतात. त्यावरती सायली म्हणते, तुम्ही सगळेजण इथेच बसा, मी पटकन पोहे करून आणते. अस्मिता म्हणते, हो बाई तूच कर. अर्जुन आणि चैतन्य सुद्धा म्हणतात, येस, कारण आज चैतन्याला काही झालं तर सायलीच्या हातचे पोहे खायचे असतात. आता सायली जाते किचनमध्ये आणि पटापट ती पोहे करायला सुरुवात करते. आणि सायली पहिल्यांदा कांदा चिरते, त्यानंतर जेव्हा फोडणी घालते तेव्हा त्याचा सुगंध इतका सुंदर येतो. कढीपत्ता वगैरे तिने सगळे घातलेले असतात. आणि पूर्ण हे सगळं जे आहेत ना ते अनुभवत असतात हॉलमध्ये बसून, आणि त्यांना सुगंध वास येतो एकदम पोह्यांचा. आता लगेच असं पूर्णाजी म्हणतात, हा असा सुगंध आला की समजायचं सायली स्वयंपाकघरात आहे. आता पूर्णाजीने असं वाक्य म्हटलं की तन्वीचं तोंड घाण होतं. पूर्णाजी म्हणतात, तन्वी तिच्याशी बरोबरी करण्यापेक्षा काम कसं निगुतीनं करावं याचे धडे घे तिच्याकडून तू, असं पूर्णाजी म्हणत असतात. आता असं पूर्णाजीने म्हटल्यानंतर लगेचच प्रियाला राग येतो ना. प्रिया डायरेक्ट तिच्या रूममध्ये निघून जाते. अश्विनसुद्धा आता पाण्याचा ग्लास खाली ठेवतो आणि तो सुद्धा निघून जातो, कारण त्यालासुद्धा खूपच राग आलेला असतो. त्याला वाटत असतं की प्रियाने पोहे केले तर ते घरच्यांनी विनाकारण नावं ठेवले, पण प्रियाचा चेहरा पण त्याच्यासमोर खराब झालेला असतो, कारण आता प्रियाने खरंच पोहे खूपच खराब केलेले असतात. आता अश्विनसुद्धा तिथून निघून जातो. चैतन्य म्हणतो, चला शेवटी माझंच खरं ठरलं, माझ्या नशिबामध्ये सायली वहिनीने पोहेच होते आज, असं म्हणल्यानंतर सगळेजण हसायला लागतात. अर्जुन म्हणतो, हो रे बाबा हो म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सायली इकडे पोहे करत असते. आणि आता आपण दुसरा भाग बघतो, तो म्हणजे नागराजचा. आपण पाहिलेलं असतं की सुमनने सांगितलेलं असतं दादांचा ॲक्सिडेंट सुद्धा तुम्हीच केला होता, आणि नागराजने तिच्याकडे रागाने पाहिलेलं असतं. मग नागराज आता पुढे म्हणतो की मग तुझ्या हेही लक्षात आलं असेल तुझ्या की आता मी तुला जर का इथे मारून टाकून तुझे असे छोटे छोटे तुकडे करून जर का कुत्र्यांना खायला घातले तर बाहेर कोणाला काहीच करणार नाही, आलं असेल ना तुझ्या लक्षात. आता सुमन अतिशय रागाने नागराजकडे बघत असते. नागराज म्हणतो, म्हणून गप्प बसायचं, माझं डोकं बडकवायचं नाही सुमन. सुमन म्हणते, हो मारा ना, मारा, मला मारून टाका मला. अहो जो माणूस स्वतःच्या सख्या भावाला मारू शकतो, त्याच्या जीवावर उठू शकतो, तो मला मारायला काय कमी करणार आहे. पण एक गोष्ट ना तुम्ही नीट लक्षात
लक्षात ठेवा. सुमन म्हणते, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुमचं सत्य जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे आणि मी माझ्या आयुष्यात थोडं जरी पुण्य केलं असेल ना तर तुमचा हा मुखवटा फाटल्याशिवाय राहणार नाही, असं आता सुमनने डायरेक्ट त्याला शापच दिला म्हणता येईल थोडक्यात. आणि आता आपण लगेचच पाहतोय दुसरा सीन. तर दुसऱ्या सीनमध्ये सायली कपड्यांच्या घड्या घालत असते तिच्या रूममध्ये आणि चैतन्य अर्जुनला घेऊन आलेला असतो रूममध्ये. आता चैतन्यने अर्जुनला रूममध्ये आल्यानंतर चैतन्य विचारतो, आता तुला दुखत नाही आहे ना? आता अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, ॲब्सल्युटली आय एम फाईन. मित्र म्हणतो ऑफिसला आणि इतक्यातच सायलीकडे दोघेही बघतात आणि अर्जुन शब्द फिरवतो आणि म्हणतो, मी नाही गेलो तरी ते बरं झालं, लगेच आपण ऑफिसला नाही गेलो तर ते बरं झालं. सायली हे ऐकून म्हणते, नाही तुमच्या मनात काय चालू आहे ना हे मला सगळं कळतंय, आता मला बरं वाटतंय, आता मी ऑफिसला जाऊन येतो. हे असला हट्ट तर माझ्याकडं करूच नका, पुढचे 2 दिवस माझी तुमच्यावरती कडक नजर असणार आहे, त्यामुळे घरातच राहायचं. अर्जुन लगेचच म्हणतो, 2 दिवस? अगो बायको, असं म्हणतो. पुन्हा हात त्याचा दुखायला लागतो. सायली म्हणते, बघा मी हेच म्हणते मी तुम्हाला, पण तुम्हाला कळतंय कुठे विश्रांतीची गरज आहे तुम्हाला? त्यावर चैतन्य म्हणतो, हां एक्झॅक्टली, मी पण हेच सांगतोय त्याला. मी त्याला म्हटलं की ऑफिस मी हँडल करतो, तू घरी राहायचा आता, असा चैतन्य अर्जुनला सांगायला लागतो. अर्जुन म्हणतो, लगेच तिच्या बाजूने बोलण्याची काही गरज आहे का तुला? चैतन्य म्हणतो, मी तिच्याच टीममध्ये. चैतन्य म्हणतो, अरे काय टीममध्ये? अरे तिला सांगायला हवं की आपल्याला ऑफिसला जायचं आहे, आपल्याला तिथं गरज आहे, आपल्याला खूप कामं पेंडिंग आहेत. चैतन्य म्हणतो, अजिबात नाही. अर्जुन म्हणतो, अरे तिला सांगायला हवं. चैतन्य म्हणतो, मी अजिबात सांगणार नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली म्हणते, सगळं ऐकायला येतं आहे मला. आणि हो चैतन्य भाऊजी माझ्याच टीममध्ये आहेत. आता चैतन्य म्हणतो, हां बरोबर, कारण सायली म्हणते त्यांना तुमचं भलं व्हायला हवं आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, अगं पण मला ऑफिसला जाऊन महिपतची फाईल वाचायची आहे ना. सायली म्हणते, अहो ती फाईल कुठेही पळून जात नाही आहे. चैतन्य म्हणतो, आणि हो आपले क्लायंटसुद्धा कुठेही पळून जाणार नाही आहेत. हे बघ, अर्ध्या क्लायंट्सनी रील पोस्ट केलेत, आमचा वकील किती शूर आहेत म्हणून. बघा सायली वहिनी, मी तुम्हाला दाखवतो. आता सायली म्हणते, तुमच्या त्या आशिलांना हे पण सांगा की तुमचा वकील बायकोचं अजिबात ऐकत नाही. आता चैतन्य म्हणतो, बायकोला घाबरतो हेच सांगतो ना. तर अर्जुन म्हणतो, मार खाशील तू, आता गप्प बस. आता चैतन्य म्हणतो, मारायचं असेल ना तर उजव्या हाताने मार, डाव्या हाताने मारल्यावर तुला दुखेल ना. आता अर्जुन लगेच त्याला मारायला लागतो. चैतन्य म्हणतो, सॉरी, अरे तुला मला भांडायचं आहे ना, मारायचं आहे ना तर तू तुझ्या बायकोशी भांड ना, मला कशाला, मी जातो ऑफिसला, तुमच्या दोघांचं चालू दे. अर्जुन म्हणतो, अरे मला नको ना घेऊन जाऊ. चैतन्य म्हणतो, अरे नाही मला भरपूर काम आहे, बाय मी चाललो. असं करून आता चैतन्य तिथून निघून जातो आणि सायलीकडे काम करत असते. अर्जुन म्हणतो, बायको मी काय म्हणतो, फक्त अर्धा तासाने. आता अर्जुन इतका घाबरत असतो ना सायलीला, पटकन आहे त्याच जागी खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, नाही कुठंच जाणार नाही, अर्धा तास मी इथंच बसतो, नाही 2 दिवस इथंच बसतो, कुठेच हलणार नाही, असं आता अर्जुन म्हणत असतो. आणि सायलीला अर्जुन खूप घाबरत असतो. आता आपण लगेचच दुसरा सीन बघतोय की मोबाईलवरती साक्षी न्यूज बघत असते आणि सांगत असते की सुप्रसिद्ध बिल्डर महिपत शिकरे यांना काल रात्री अटक झाली, कारण त्याने 22 वर्षापूर्वी एक ॲक्सिडेंट केला होता. तसेच त्यांची मुलगी साक्षी शिकरे हिला खुनासाठी जन्मठेप झाली होती, मात्र तिचा जेलमध्येच मृत्यू झाला होता. म्हणजे हे कुटुंब गुन्हेगारांचं आहे का, अशी काही जर बातमी असते आणि साक्षी ही बातमी मोबाईलवरती बघत असते आणि म्हणते की हे पकडले जाऊ नये म्हणूनच अण्णा इतके दिवस लपून बसणे असणार. शेवटी व्हायचं तेच झालं. माझ्या नशिबाने आज निदान अण्णा जिवंत तरी आहेत, पण कस्टडीमध्ये मी त्यांना भेटायला सुद्धा जाऊ शकत नाही. पोलिसांना मी जिवंत आहे हे जर का कळलं तर, असं साक्षी म्हणत असताना आपण दुसरीकडे पाहतोय की पुन्हा तीच न्यूज बातमी आहे. तर आता महिपत शिकरेला कोर्टामध्ये कोणती शिक्षा होईल ही सगळी बातमी जी आहे तर ती सचिन बघत असतो आणि म्हणतो, महिपत शिकरेला अटक. आता असं म्हणून तो तर खुश होतो, कारण त्याला वाटत असतं ही तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून. सचिन म्हणतो, आता तर खरी मजा येणार आहे म्हणून. आणि आपण आता पुन्हा सीन पाहतोय अर्जुन आणि सायलीचा. अर्जुन सायलीला सांगत असतो, महिपतला आज कितीही विचारलं तरी तो काहीही सांगायला तयार नव्हता आणि म्हणून पुढे म्युझिकली दाखवलेला आहे की तो आठवून सांगत असतो की नागराज तिथे आलेला असतो आणि महिपत सांगणारच असतो. इतक्यातच नागराजने त्याला सांगितलेलं असते की तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे महिपत, सांग असतो. आता सायली हे सगळं ऐकल्यावर म्हणते, महिपतने सुपारी देणाऱ्या माणसाचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा तो नागराज काकाकडे बघत होता. तर अर्जुन म्हणतो, आणि त्यानंतर सुद्धा नागराज काकाकडे बराच वेळ महिपत बघत होता आणि तो नुसताच बघत नव्हता तर खुन्नस देत होता. सायली पुढे म्हणते, नागराज काका खरंच सुमन काकूबद्दल विचारायलाच आले होते ना का, ते वेगळं काही करायला आले होते आणि तुम्ही नेमकी महिपतची चौकशी करत असतानाच ते नेमके कसे काय आले, हा योगायोग तर नक्कीच नसणार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, नक्कीच नाही, हा योगायोग तर नक्कीच नसणार आहे. आणि पुढे अर्जुन म्हणतो,
मला तेव्हा तर असं वाटत होतं की सायली म्हणते काय वाटत होतं. अर्जुन म्हणतो जेव्हा मी महिपतला त्या सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव विचारलं तेव्हा महिपत नागराज काकाचंच नाव घेणार आहे. आता सायली म्हणते म्हणजे आपला अंदाज खरा ठरतोय की काय. अहो किती भयंकर आहे हे सगळं. आपल्या सख्या भावाच्या जीवावरती कोणी कसं काय उठू शकतं. आता अर्जुन म्हणतो नागराज काका त्याच्या बायकोच्या जीवावर सुद्धा उठला होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही. सायली म्हणते ते तर आहेच. आता अर्जुन म्हणतो ऑफकोर्स हा तर माझा फक्त अंदाज आहे, पण महिपत काहीतरी बोलणार होता एवढं मात्र नक्की. आणि मग जेव्हा नागराज काकांनी साक्षीचं नाव काढलं तेव्हा अत्यंत लगेचच तो महिपत गप्प बसला. मग सायली म्हणते पण महिपत तर सहजासहजी कोणाला घाबरत नाहीत, पण तरीही तो असा का वागला. अहो कुठंतरी पाणी नक्कीच मुरतंय. त्यावरती अर्जुन म्हणतो हो नक्कीच पाणी तर कुठेतरी मुरतंयच आहे म्हणून. आणि आता अर्जुन त्यांनी जो बोट बनवलेला असतो रूममध्ये तिकडे जातो आणि म्हणतो नागराज काकावरती आपला जो संशय आहे ना तर हाच मास्टर माइंड असेल, पण हे सगळं प्रूव्ह कसं करायचं असं अर्जुन त्या बोर्डकडे बघून म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूपच अवघड आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना जर का एकत्र आणायचं असेल ना तर महिपत शिकरेला बोलतं करावंच लागेल आपल्याला, असं आता अर्जुन म्हणत असतो. आणि सायलीसुद्धा तोच विचार करत असतो. आता आपण दुसरा सीन बघतोय तो म्हणजे साक्षीचा. साक्षी एकटीच रूममध्ये विचार करत उभी असते आणि अचानक सचिन मागून येतो आणि म्हणतो की सॅम तुला एवढं घाम का आलाय, काय झालं. कारण सचिनला बघून साक्षी खूप घाबरलेली असते आणि ती काहीतरी सांगणार असते. अचानकच ती थांबते. सचिन म्हणतो काय झालं सॅम, काय विचार करते. साक्षी आता मनातच म्हणते मी आता याला असंही सांगू शकत नाही की माझ्या मामाला अटक झाली आहे म्हणून. त्या सगळ्या बातम्यांमध्ये कुठे साक्षीचा फोटो म्हणून दाखवला तर याला हे सगळं कळायला नको. सचिन पुन्हा म्हणतो सॅम काही झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का. साक्षी फक्त म्हणते सॅम मला सचिन प्लीज मला कुठेही सोडून जाऊ नकोस, प्लीज माझ्याबरोबर थांब, हां नेहमी माझ्याबरोबर राहा तू, असं म्हणून अगदी आता त्याला मिठीच मारते. आता सचिन म्हणतो हो 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 मी तर तुला कुठेही जात नाही, तुला सोडून कुठेही जात नाही, मी इथेच आहे, तू काळजी करू नकोस, असं सचिन तिला शांत करत असतो. आणि पुढे मनात म्हणतो की मी तुझ्याबरोबर राहणार आहे साक्षी शिकरे, कळलं का, कारण तू माझा खूप फायदा करून देणार आहेस, असा स्वार्थाने सचिन म्हणत असतो. आणि तिच्या डोक्यावरती हात फिरवून म्हणतो की मी कुठेही जाणार नाही हं म्हणून. आणि आता आपण यानंतर पाहतो दुसरा सीन. दुसऱ्या सीनमध्ये सुमित्रांच्या घरामध्ये सगळेजण आता जेवणासाठी बसलेले असतात. त्यावरती आता तिथे अर्जुन, सायली, पूर्णाजी आणि कल्पनाताई सगळेजण असतात. कल्पनाताई म्हणत असतात अर्जुनसोबत जेव्हा सायली असते ना तेव्हा आपल्याला खरंच त्याची काही गरज नाही हां काळजी करण्याची, असं कल्पनाताई म्हणत असते. आणि हे सगळ्यांना पटत असतात. पूर्णाजी सुद्धा स्माईल करत असतात. आता सायली जी आहे तर ती अर्जुनला जेवायला वाढत असते. आता अर्जुन म्हणतो मला एकच पोळी वाढ, हां मला जेवण जात नाही आहे. सायली म्हणते अहो तुम्हाला गोळ्या सुरू आहेत ना म्हणून तुम्हाला चव नाही आहे तोंडाला, थोडीशी का. हां तोपर्यंतच विमल म्हणते आणि अर्जुन दादा म्हणूनच खास सायलीताईंनी तुमच्यासाठी मेथीची भाजी केली आहे, ती खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडाची चव परत कधी येईल ना ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही. सायली म्हणते हो खाऊन घ्या बरं पटकन. आता अर्जुन जेवायला लागतो. त्यावरती लगेच पूर्णाजी म्हणतात अर्जुन महिपत शिकरे काही बोलला का रे. तर अर्जुन म्हणतो नाही ग अजून काही नाही बोलला पण बोलेल. त्यावरती कल्पनाताई म्हणतात सुमन कुठे, हे तरी महिपतने निदान सांगायला हवं आहे ना. तर पुढे म्हणतात की सुमन घरी कधी येते ना असं झालं आहे मला. तेव्हा अस्मिता म्हणते अर्जुन परत अशी रिस्क एकट्याने घेऊ नकोस, आम्हाला खूप टेन्शन येतं रे तुझं. आता यावरती लगेचच पूर्णाजी म्हणतात पण त्याच वेळेस आम्हाला तुझा अभिमानसुद्धा वाटतो हं. आणि पुढे म्हणतात की तुझ्या धाडसामुळे महिपत शिकरेला आज शिक्षा मिळणार आहे, असं आता पूर्णाजी एकदम प्राऊडली बोलत असतात. इतक्यातच तिथे अश्विन येतो. आता अश्विन आल्यानंतर म्हणतो की बरं दादा एनी पेन. अर्जुन म्हणतो नाही आय एम फाईन म्हणून. आता अश्विन म्हणतो गुड, आपण पुढचे 4 दिवस आपण ड्रेसिंग बदलूया, त्यानंतर मग तू फायनल चेकअप करून घे. आता अर्जुन म्हणतो ॲज यू से डॉक्टर. आता लगेचच सायली म्हणते अश्विन भाऊजी जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं मला. आता त्यावरती अश्विन म्हणतो हां ठीक आहे मी रूममध्येच आहे, दादाचं जेवण झालं की तुम्ही या मग तिथे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन विचार करायला लागतो. अर्जुन म्हणतो नाही याच्या रूममध्ये जाऊन नाही बोलता येत कारण तिथे तन्वी असेल ना. तर लगेच सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही पण जेवून घ्या ना. नाही प्रिया बाहेर गेली ना, जाण्याआधी तिने तुमचा स्वयंपाक केलेला दिसत नाही आहे म्हणून म्हटलं. त्यावरती लगेचच अश्विन म्हणतो की नाही नको इट्स ओके हां. आणि म्हणतो की मला आता बाहेर जेवण्याची सवय झाली आता, असं अश्विन सांगत असतो हं. आणि सगळ्यांना हे सगळं ऐकून वाईट वाटतं आणि म्हणतो की तसे हे नियम मोडून जेवण्याचं काही कारणसुद्धा नाही आहे ना, मग मी का जेवण करू, तुम्ही कंटिन्यू करा थँक्यू असं म्हणतो. आणि आता अश्विन तिथून निघून जातो. आता अश्विन तिथून गेल्यानंतर सगळ्यांनाच वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणतात एकीकडे अश्विन तन्वीच्या खोटेपणामुळे चिडतो आणि दुसरीकडे आपल्यासमोर तिचीच बाजू घेतो, असं आता पूर्णाजी म्हणत असतात. पुढे त्या म्हणतात तन्वीमुळेच तू दुखावला जातो, पण ते मान्य करत नाही आहे अश्विन अजिबातच.
तो शब्दाचा एकदम पक्का आहे असं पूर्णाजी म्हणत असतात आणि म्हणतात की तसा प्रेमात सुद्धा एकदम पक्का आहे हां, पण तो चुकीच्या मुलीवरती प्रेम करतो हे त्याला कधी कळणार आहे देवच जाणे असं पूर्णाजी म्हणत असतात. आता अर्जुनसुद्धा या सगळ्याचा विचार करतो कारण पूर्णाजी जे बोलत असतात तर ते सगळ्यांना पटतच असतं. आता आपण पुन्हा दुसरा सीन बघतोय की नागराज म्हणत असतो प्रियाला, कशाला बोलवलंस तुम्हाला इथं? प्रिया म्हणते कशाला काय कशाला, त्या मैपचं तोंड कसं बंद करायचं हे ठरवायला नको का आपल्याला? नागराज म्हणतो एवढ्यासाठी इथे बोलवलंस तू? मी तुला बोललो ना, सांगितलं ना सगळं. त्यावरती प्रिया म्हणते अहो काका बोलायला काय जाते तुम्हाला ते जमायलाही हवं. अजून आपलं नशीब चांगलं आहे की निदान मैपतने अजून तोंड तरी नाही उघडलं. तो जर का पोपटासारखं बोलायला लागायच्या आहात आपण काहीतरी ॲक्शन घ्यायलाच हवी, त्याचं तोंड कायमचं बंद करायलाच हवं असं आता प्रिया म्हणत असते. आता नागराज म्हणतो कायमचं, असं गळ्यावरती हात ठेवून म्हणतो. आता प्रिया म्हणते कायमचं म्हणजे मारून बिरून नाही टाकायचं आहे त्याला, आपल्याला असं काहीतरी करायला हवं की फक्त जेलमध्येच नाही तर मरेपर्यंत तो आपल्या विरोधात कधीच तोंड उघडणार नाही असं प्रिया म्हणत असते, नागराजला सांगत असते. आता नागराज म्हणतो खरंच असं करता येईल आणि पुढे म्हणतो की आपल्याकडे एकच हुकमाचा पत्ता आहे. आता प्रिया म्हणते आणि आपल्याला तोच हुकमाचा पत्ता आता वापरायचा आहे. आता असं म्हणल्यानंतर नागराज प्रियाकडेच बघत राहतो. प्रिया म्हणते अहो माझ्याकडे काय बघताय, प्रत्येक वेळेला काय मीच आयडिया द्यायची का तुम्हाला? तुमचं डोकं पण वापरा ना, मेंदू वापरा बरं जरा तुमचा. असं आता प्रियाने म्हणल्यानंतर नागराज विचार करायला लागतो आणि नागराजला एक आयडिया येते. नागराज म्हणतो हे बघ आपण जर का असं केलं तर मैपतला ना जेलमध्येच असं म्हणतो आणि त्याच्यानंतर म्युझिकल दाखवलेलं आहे. त्याने काहीतरी प्लॅन केला आणि तो प्लॅन प्रियाला सांगितला, फक्त तो अजून आपल्याला ऐकवलेला नाही. आणि आता हा सगळा प्लॅन प्रिया ऐकते आणि प्रियाला सुद्धा तो प्लॅन आवडतो असं तर तिच्या चेहऱ्यावरून दाखवले. आता आपण पुन्हा दुसरा सीन बघतोय. तर दुसऱ्या सीनमध्ये की अश्विन म्हणत असतो की हा पेन तुम्हाला हॉस्पिटलच्या, अश्विन म्हणतो अर्जुन सायलीला की हे नाव तुम्हाला हॉस्पिटल संबंधी ज्या काही फाईल्स होत्या त्यामध्ये सापडलं का? तर त्यावरती लगेचच अर्जुन म्हणतो हो. सायली म्हणते अश्विन भाऊजी प्रतिमात्याच्या खोट्या मृतदेहाच्या सोबत या नावाचा काहीतरी संबंध असणार आहे असं सायली सांगत असते आणि तो पेन आता अश्विनच्या हातात देतात. अश्विन म्हणतो असू शकतं आणि पुढे म्हणतो मी एक काम करतो, हॉस्पिटलला पोचलं की सगळे पेपर्स मी पुन्हा एकदा चेक करतो आणि ह्या नावाचा कोणी मेंबर होता का, स्टाफ मेंबर, हे मी चेक करतो. आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. आणि आता अर्जुन पुढे काही बोलणारच असतो. इतक्यातच प्रिया दाराशी येते आणि म्हणते या तिघांचं परत काय चाललंय आणि इतक्यातच सायलीचं लक्ष जातं प्रियाकडे. आता ही सायली जी आहे ती अर्जुनला बोलूच देत नाही. सायली फक्त म्हणते अश्विन भाऊजी येतो हां मी. आता अश्विनसुद्धा दरवाजाकडे बघतो तर त्याला तिथे प्रिया दिसते. आता हे तिघेही प्रियाकडे बघतात आणि अर्जुन लगेच म्हणतो अश्विन येतो हां आम्ही असं म्हणतो आणि बँडेजकडे बघून थँक्यू म्हणतो आणि आता ते दोघंजण रूममधून निघून जातात. आणि आता प्रिया लगेचच रूममध्ये येते आणि अश्विनला विचारायला लागते ना की अश्विनला म्हणते या दोघांना एवढं काय बोलायचं होतं तुझ्याशी? अश्विन म्हणतो त्यांना माझी काही मदत हवी. तर प्रिया म्हणते हल्ली त्यांना तुझी मदत जरा जास्तच लागायला लागली. अश्विन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो अश्विन म्हणतो सायलीला जरा दादाच्या ड्रेसिंगबद्दल मला बोलायचं होतं म्हणून ती आतमध्ये आली होती आणि घरात डॉक्टर आहे म्हणल्यानंतर ती कोणाची मदत घेणार होती अजून? आता प्रिया म्हणते नक्की ते हेच विचारणार होते का अजून काही? तर अश्विन म्हणतो कॉफी आणतेस ना? तर प्रिया म्हणते हो आणते मी. पुन्हा अश्विनला फोन येतो. अश्विन म्हणतो हो इमर्जन्सी आहे ना, मी लगेच येतो असं फोनवर बोलतो. तर प्रिया त्याला म्हणत असते की अरे अश्विन मी फक्त तुला हेच विचारत होते. अश्विन म्हणतो की तर मी कॉफी राहू दे, मला लगेच निघावं लागेल. आता प्रिया म्हणत असते अश्विन माझं ऐक तरी. तर अश्विनला पुन्हा एकदा फोन येतो. अश्विन म्हणतो एक मिनिट करत अश्विन फोनवरती बोलत निघून जातो. आता प्रिया खूप प्रयत्न करते पण अश्विन काही केलं बोलतच नाही. अश्विन रूममधून निघून जातो. आता यानंतर प्रिया म्हणते आत्ताच इमर्जन्सी यायची होती का याला? आणि पुढे प्रिया म्हणते की त्या अर्जुन शैलीशी नक्की हा काय बोलतोय हे कळत नाही आणि तिकडे मैपत कधीही तोड उघडेल, प्रॉब्लेम नुसते वाढतच चाललेत असं प्रिया म्हणत असते. आणि आता आपण दुसरा सीन पाहतोय की अर्जुन इकडे गपचूप इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो आणि मला म्हणतो की मला ना पुन्हा आज रात्री मैपशी बोलायचं आहे, काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, सो डोंट वरी मी आज तिथे येतो आणि मला पुन्हा एकदा बोलायचं आहे. आणि फोन ठेवतो. आता हे सगळं सायली ऐकते आणि म्हणते तुम्ही पुन्हा एकदा संध्याकाळी पोलीस स्टेशनला निघण्यासाठी बाहेर जात आहे ना? आता हे अर्जुनला कळतं की आपलं बोलणं सायलीने ऐकलेलं आहे. अर्जुनचं लगेचच तो चेहरा जो आहे ना तर तो पडतो, कारण सायलीने त्याला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली असते की अजिबात घराच्या बाहेर कुठेही पडायचं नाही म्हणून. आणि आता त्याचं बोलणं सायलीने पकडलेलं असतं. आता असं झाल्यानंतर अर्जुन लगेचच पाठीमागे वळतो आणि म्हणतो की बायको ते काय ना की ते मला जावंच लागेल, खूप महत्त्वाचं आहे ग. सायली म्हणते तुम्ही
तुमची तब्येत महत्त्वाची नाही आहे का हो? तुम्ही 4 दिवस घरी राहिलात ना तरी तो महिपत त्याच कोठडीत राहणार आहे, कुठेही जाणार नाही आहे अर्जुन म्हणतो मी सुद्धा जेलमध्येच आहे ना. आणि सायलीकडे म्हणतो तू मला अटक करूनच ठेवलं ना घरामध्ये. मग सायली म्हणते ते करता आलं असतं ना तर मी खरंच केलं असतं. अर्जुन म्हणतो म्हणजे हातकडे मग घाल ना, असं म्हणून तिच्यासमोर हात पुढे करतो आणि म्हणतो एक माझ्या हातात आणि एक दुसरे तुझ्या हातामध्ये, मग आपण दोघे एकत्र. मग सायली म्हणते काही लाज वाटत नाही या माणसाला. आता अर्जुन म्हणतो की वाटते ना, आणि म्हणतो थोडीशी वाटते. असं आता अर्जुन सायलीची मजा घेत असतो. सायली त्याच्याकडे रागारागाने बघत असते आणि म्हणते की अहो सगळं हसण्यावरती घेऊ नका, हो तुम्ही हाताची जखमची कळी तर काय करणार आहोत आपण. तर अर्जुन म्हणतो हे बघ मी काही मैपतसोबत मारामारी करणार नाही आहे, मी फक्त त्याला जाऊन प्रश्न विचारणार आहे. सगळं तर सध्या मैपत दगड होऊन बसलाय, आता तो दगड फोडण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल असं अर्जुन सांगत असतो. पुढे म्हणतो की मैपतने जर का आपल्याला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव नाही सांगितलं तर आत्तापर्यंत केलेली सगळी मेहनत आपली वाया जाईल असं आता अर्जुन म्हणायला लागतो. आता सायली म्हणते की हे सगळं मला कळतंय पण मन मानत नाही आहे ना, मला फक्त ना तुम्ही ठीक असायला हवेत बस. आता अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मला काही होणार नाही सायली, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि पुढे म्हणतो की हां पण तू जर असा चेहरा पाडून बसलीस ना तर मी खूप रेसलेस होईल ना. सायली म्हणते माफ करा हा मला, आणि म्हणते की तुम्हाला साथ द्यायला हवी तर ती अगदी हसऱ्या चेहऱ्याने आणि मी अशी. त्यावरती अर्जुन म्हणतो अगं मग स्माईल कर ना, थोडीशी स्माईल. असं अर्जुन आता सायलीला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग ती काही हसत नाही. म्हणतो मग मी पण हे बघ असं रुसून बसतो हुप करून. सायली म्हणते नाही हा रुसण्याचा हक्क फक्त आणि फक्त माझा आहे हां. आता अर्जुन म्हणतो आणि माझ्या बायकोचा रुसवा काढण्याचा हक्क फक्त माझा आहे असं अर्जुन सुद्धा म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो अरे स्माईल करून. आणि आता सायली हसते शेवटी. अर्जुनला पण आता बरं वाटतं की सायली हसलेली असते म्हणून. आणि आपण पाहतोय आजचा ठरलं तर मगचा भाग येथेच संपतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय की अर्जुन मैपतला म्हणत असतो की मैपत खरं बोलण्यातच तुझं भलं आहे बोल, असं करून आता अर्जुन ओरडत असतो. आणि इकडे सायलीसुद्धा ओरडत असते कुणी आहे का इकडे म्हणून. आणि नागराजने साक्षीच्या भोवती गोल रिंगण केलेलं असतं आणि त्याला आग लावलेली असते आणि हे सगळं तो शूटिंग करत असतो. आणि हे सगळं मैपतला जेलमध्ये जाऊन नागराज जो आहे तर तो एका हवालदाराकरवी हे सगळं दाखवतो. आणि आता मैपतच्या लक्षात येतं की आपल्या मुलीच्या जीवाला धोका आहे म्हणून, जेणेकरून त्यानं नागराजचं नाव घेऊ नये म्हणून हे सगळं नागराजने केलेला प्लॅन असतो. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय होतं ते बघण्यासाठी. तोपर्यंत सबस्क्राईब करा माझी आवडती सिरियलला, कारण तुम्ही अजिबात चॅनलला सबस्क्राईबच करत नाही आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.